डीजे ऑपरेटिंग करते हुए पूरे विश्व में हमारी आवाज़ काफ़ी क्लैरिटी के साथ, और टेनिस क्रिकेट डॉट इन के तीनों ही हमारे सहयोगी भाई, कैमरामैन टीम, एडिटिंग टीम, मिक्सिंग टीम, इन्होंने पूरी तरीके से जान डाल दी है। बिल्कुल साफ सुथरा और क्लियर नेटवर्क यहाँ पर मिलता हुआ टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से। रोहा ग्रामीण क्रिकेट का विभागीय चषक और ये आज की आखिरी रात। तैयार गेंदबाजी मार्ग पर अक्षय, विजू बैकफुट पर जाकर बहुत ही शानदार पंच और कट दोनों का अच्छा मिलाप होता हुआ डीप स्वीपर कवर पर फील्डर तैनात थे। एक रन लेने का वहां पर मौका था। एक के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ। सन्माननीय आमचे लाडके नेते दिनेश शेटजी पासिलकर साहेब यांचे इथे शुभागमन झालेलं आहे। त्यांचं आपण मनपूर्वक या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत करूया। साहेब सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम। सर्व प्रेक्षक लाडके आहेत। या लाडक्या प्रेक्षकांसाठी ही मेजवानी आहे, बिर्याणीपेक्षाही लज्जतदार क्रिकेटची ही मेजवानी। सुंदर चेंडू सरळ बॅटने खेळून काढतोय। चेंडू कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑफ मध्ये जातोय। थोडीशी हम्बलिंग होते, मात्र एकच धाव तिथे मिळते, तो म्हणजे विजू। आणि आपण बघतोय बिपिनला, बिपिन थापा या नावाने सुप्रसिद्ध। आणि बिपिन वैयक्तिक आपल्या एक चौकारांशी खेळतोय 8 या धावसंख्येवर। 8 रनों पर अपने निजी खेल रहे हैं बिपिन, और उनका साथ देते हुए 4 रन पर खेल रहे हैं विजू। शॉर्ट पिच गेंद, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, मेरिट पर खेलना होगा। संदीप पाटिल सर हमेशा कहते हैं ऑफ साइड की गेंदों को ऑफ साइड पर और ऑन साइड की गेंदों को ऑन साइड पर ही खेलना चाहिए। कोई रन नहीं, बिंदी गेंद के साथ इस ओवर की हुई समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद यहाँ पर रन स्कोरबोर्ड पर 18, पहले ओवर में आए 11 और दूसरी ओवर में 7। 2 ओवर का खेल शेष। तब तक सुनते हैं डीजे चिरू को। तो गेंदबाजी मार्ग पर अब पारी की तीसरी ओवर लेकर नवनीत, राइट आर्म ओवर द विकेट, सामना करेंगे बिपिन। अच्छी गेंद टर्न के साथ बाहर की तरफ निकाले थे, अच्छी तरीके से उसे टाइम करते हुए मेरिट पर खेला था। ऑफ साइड पर जाकर कट करने का प्रयास, थोड़ा सा अपर अपिश गेंद उठी थी, और जस्ट कट और अपर कट का यहाँ पर इस्तेमाल करते हुए बिपिन, वहाँ पर फील्डर तैनात थे शॉर्ट थर्ड मैन पर, और वहाँ पर उन्होंने इस गेंद को लिया और दे दिया अपने सहयोगी नवनीत के पास। स्कोर 19 पर 19 विदाउट लॉस। पहले विकेट के लिए एक पुख्ता और अहम शुरुआत, जो शुरुआत की अपेक्षा कर रहे थे वागेश्वर रोड के कप्तान, उसके अनुसार बिपिन साठी 300 आणि विजू साठी 500 हर्षद शेठ मोरे साहेब यांच्याकडून इथे पारितोषिक येत आहे 500 आणि 300 हर्षद शेठ मोरे साहेब। हर्षद शेठ मोरे, अब तू इकडे बस पनवेलला, इकडे 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 बस, इकडे बस लागली। तैयार स्ट्राइकर इन पर बिपिन थापा, बिपिन के लिए डीप पोजीशन पर मिड विकेट, लॉन्ग ऑन और स्क्वायर लेग। यहाँ पर स्लोअर वन, जल्दी भापा, गैप में गेंद के नीचे फील्डर थे, यहाँ पर टांगों में से दरार, गेंद हो गई फरार। गानों में चित्रहार, ये कड़क प्रहार। हर्षद, अच्छा स्ट्रोक, 4 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 24 रन। ये देखिए, दो दोस्त
2 मत वाले थर्ड मैन पर 4 रन विथ वाइड। तीन गेंदों पर 11 रन खर्च किए हैं नवनीत ने और टीम का कुल स्कोर अब पहले बल्लेबाजी करती हुई वागेश्वर रोड 29 पर 29 विदाउट लॉस। अच्छी शुरुआत। आड़े बल्ले से इस बार स्वीप का प्रयास। डीप पोजीशन पर बैकवर्ड स्क्वायर लेके फील्डर ने आकर इस गेंद को रोका। नवनीत के पास थ्रो आए तब तक 2 रन का था मौका। यहाँ पर देखिए बादल मंडराते हुए इस पूरे मैदान के ऊपर। 2 रन के साथ स्कोर 31 31 रन। अच्छी मैं कहूंगा आज के रात की सबसे बड़ी और लंबी साझेदारी पहले विकेट के लिए। फुल टॉस था, तोहफा किया दोनों हाथों से कबूल। दर्शक दीर्घाओं में गेंद, गेंद के पीछे जाइए। थैंक यू डीजे। शिरू अरे त्याचा होदे डायलॉग याचा आकाश चोप्राचा तुम्ही बोलून पण देत नाही। मगाशी सांगते ते इथे कोण नसते पनवेलला जाते। बहुत ही अच्छी और शानदार बल्लेबाजी बिपिन थापा द्वारा। 4 रन। विजू के लिए हर सिक्सर के लिए 700 रुपए का इनाम। रनआउट का मौका था। अच्छी गेंदबाजी और अच्छी वापसी करते हुए गेंदबाज नवनीत और इस बिंदी गेंद के साथ इस ओवर की हुई समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे रोहा ग्रामीण एसोसिएशन। डीजे धन्यवाद डीजे। तो इसके बाद आने वाला आंखों देखा हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर मैं आमंत्रित करता हूं हर्षद मुंडे को। थँक्यू नाईक सर। अर्थातच 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफळकावरती धावा लागल्या तब्बल 37 धावा, सॉरी 35 धावा। हर्षद मोरेकडून विजयाला 1 षटकाराला 700 रुपयाचा पारितोषिक आलंय। नक्कीच आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता। चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत 1 धाव काही रोखू शकत नाही। एका धावेवरच समाधान मानायला लागतंय वागेश्वर रोड संघाच्या फलंदाजांना। नक्कीच स्ट्राईकला एक धडाकेबाज फलंदाज बिपिन थापा, एक डावकुरा फलंदाज ज्याने पूर्णपणे दहावीर चषकामध्ये पिंगलसई संघाकडून खेळताना 4 चेंडू मागे 4 षटकार लगावले होते। तोच फलंदाज आता वागेश्वर रोड संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय। नक्कीच आता मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार। बिपिन थापाचा तर झेल सुटलाय आणि नक्कीच जीवनदान मिळणार आहे बिपिन थापाला। या जीवनदानाचं सोनं करणार का? जोपर्यंत फील्ड करणार, थ्रो करणार तोपर्यंत 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण। दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप। गोलंदाज गोलंदाजी मार्फत सज्ज 3रा चेंडू टाकण्यासाठी। नक्कीच आता मात्र स्वेर चेंडू, एक अवंतर धाव, काहीस गोलंदाज लाईन आणि लेंथ भटकताना पाहायला मिळतोय। वैयक्तिक 23 धावांवर खेळतोय बिपिन। सुरेख अशी फलंदाजी करतोय वागेश्वर रोड संघासाठी। नक्कीच आता मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाही। 2 धावेवर समाधान मानावं लागतोय।
बिपिन थापा याला, कारण की बिपिनला सुद्धा माहिती आहे या मैदानामध्ये टिकून राहायचं असेल तर तब्बल आता म्हणायला लागेल 50 धावा तर होणारच, कारण की चौथं षटक प्रगतीपदावरती असताना 41 धावा धावफळकावरती आणि नक्कीच एक बिग हिट, एक हुक केलेला चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक बिपिन थापाची खेळी समाप्त होते. बिपिन थापा बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. नक्कीच बिपिन हा 25 धावांवरती बाद झाला. स्वतःच्या 25 धावांवरती बिपिन बाद झाला आणि नक्कीच बिपिनची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज भाई गोलंदाजी मार्फत सज्ज. षटकातील 5वा चेंडू. आता मात्र नक्कीच एक लेग साईडला हुक करून दिला. चेंडू जाणार 1 बाउन्स 4 धावेसाठी. या 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. गोलंदाजी मार्फत सज्ज. षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत नक्कीच एक धाव सुखरूपरित्या पूर्ण. स्ट्राईक रोटेट करतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय, कारण की नक्कीच एक इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या धाव फळकावरती लागते. 46 धावा आणि 47 धावांचा आव्हान रचलंय डोंगरी संघासमोर. वागेश्वर रोड या संघाने आजच्या दिवसातला, आजच्या रजनीमधला हायस्ट स्कोर म्हटला जाईल वागेश्वर रोड संघाकडून. काल सुद्धा आपण पाहिलं खैरवाडी या संघाने डीजे 2 मिनिटं थांबायचा. यानंतर होणारा सामना, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ओम साई आदर्श नगर आणि त्रिदेवी 11. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित पॅव्हलियन पाशी यायचा आहे. त्रिदेवी 11 आणि ओम साई आदर्श नगर संघाचे दोन्ही कर्णधार इथे पॅव्हलियन पाशी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. तसेच वागेश्वर रोड संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि डोंगरी संघ आपण फलंदाजाची जोडी आपली मैदानामध्ये तैनात करायची आहे. नक्कीच प्रकाश झोतातील नाईट सामने रोहा ग्रामीण विभागीय क्रिकेट चषक 2019 पर्व पहिले. या पर्व पहिलेमध्ये आपण नक्कीच पाहिलं काल चौकारांची हॅट्रिक झाली. कोणाकडून तर नक्कीच आरे संघाच्या नवीन बामुगडे याच्याकडून. आणि आज विकेट्सची हॅट्रिक पाहायला मिळाली सानेगाव संघाच्या एक धडाकेबाज गोलंदाजाकडून सुभाषने तर पूर्णपणे गोलंदाजी मार्फत हुकूमत गाजवली होती. अजूनही दुसऱ्या फेरीमध्ये सुभाषची खेळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आज पहिल्या फेरीतील शेवटचा सामना वागेश्वर रोड विरुद्ध डोंगरी या दोन वाघांमध्ये लढत पाहायला मिळते. वागेश्वर रोड संघाने 46 धावा उभारून 47 धावांचा आव्हान रचले डोंगरी संघासमोर.
थँक्यू डीजे. नक्कीच जगदंबा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कुठला मावळा आज या नाईट चषक 2019 या चषकाला आपल्या घरी नेणार, आपल्या चौकामध्ये नेणार, आपल्या मंदिरामध्ये नेणार ते थोड्या वेळानंतर आपल्याला समजणार आहेच. नक्की सन्माननीय हर्षजी मोरे समर्थ प्रिंटरचे मालक यांच्याकडून पारितोषिक येते. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आणि विजूने जर झेल टिपला तर 300 रुपये. स्वयंसेवक निर्णय कळवायचे तिथला. नक्कीच पंच कळवत आहेत. चेंडू जातोय सरळ सीमा पार ओव्हर टू हर्षद. थँक्यू डीजे. नक्कीच प्रशांत या मैदानावरती ऑन फायर होते. पहिल्या चेंडूवरती बिग हिट मारतोय. 6 धावा पटकावतोय आपल्या संघासाठी. नक्कीच अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे फलंदाजाच्या माहितीसाठी. आणि नक्कीच आता मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नक्कीच हर्षद कडून जर बक्षीस आलं होतं विजू याला 300 रुपयाचं पारितोषिक नक्कीच भेटलंय हर्षद मोरे यांच्याकडून. समर्थ प्रिंटरचे मालक यांच्याकडून नक्कीच 300 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. स्ट्राईकला लकी एक धडाकेबाज फलंदाज. नक्कीच आता मात्र पूर्णपणे जखडवण्यात यश येतोय गोलंदाजाला. वागेश्वर रोड संघाचे गोलंदाज पूर्णपणे आपली कामगिरी चोख पार पाडताना दिसतोय. हा गोलंदाज एक चालक गोलंदाज. जरी तू मला पहिल्या चेंडूवरती बिग हिट लावला असलास तरी सुद्धा तुला रोखणारा समोर उभा मीच आहे असं सुद्धा दाखवून देतोय हा गोलंदाज. नक्कीच आता मात्र नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आशिष कडून मोठी चूक पाहायला मिळते. झेल तर सुटलंय. लकी आपल्या संघासाठी लकी ठरणार का? कारण की लकी ठरावंच लागणार आहे. कारण की 47 धावांचा पाठलाग करताना दिसतोय डोंगरी संघ. कशा प्रकारे 47 धावांचा पाठलाग करणार आणि एक हुकमाचा एका बाद झाल्यानंतर संघाचा भार कोण उचलणार? नक्कीच सुरेख असा झेल पाहायला मिळतोय सतेजने. थँक्यू डीजे. सूरज म्हात्रे कुठे असाल तर पॅव्हलियन पाशी संपर्क साधायचा आहे. सूरज म्हात्रे. नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये तैनात होते तुषार. नक्कीच दत्ता 400 रुपयाचा मानकरी ठरतोय. आज नाईट चषक 2019 मध्ये 400 रुपयाचा पारितोषिक ठरतोय दत्ता याला. जर तुषार शिंदेने षटकार लगावला तर तानाजी देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. बक्षिसांची खैरात पाहायला मिळते आज नाईट चषक 2019 मध्ये. दिवस दुसरा आहे मित्रांनो. सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना रंगतदार सामना पाहायला मिळतोय.
एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धाव फळकावरती लागले तब्बल 8 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 39 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू 39 धावा, 39 धावा 18 चेंडू. कोण आपल्या संघासाठी गोलंदाजी करणार? वागेश्वर रोड संघासाठी कुठला गोलंदाज निवडला जाणार ते सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नक्कीच चेंडू हातात तर दिसतोय बिपिन थापाच्या, ज्याने मगाशी अमित चिपळूणकर सर आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. आपणास आग्रहाची विनंती असणार आहे. नक्कीच एक सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळणार बिपिन थापा याच्याकडून, काही शंका नाही, कारण की पूर्णपणे ऑलराऊंड खेळ पाहायला मिळतो बिपिन थापा याच्याकडून. बंटी शंकर शिनकर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. संकेतजी देशमुख आपली वाट पाहत आहेत. नक्कीच आता मात्र बिपिन थापा पहिल्या चेंडूवरती आपली लाईन आणि लेंथ भटकताना दिसतोय. स्वेर चेंडू, एक अवंतर धाव, धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या झाली 9 धावा. नक्कीच 9 धावा धाव फळकावरती लागले आहेत. अजूनही 38 धावांची गरज असणार आहे डोंगरी संघाला. आता मात्र पूर्णपणे परत एकदा कुठेतरी भटकताना दिसतोय बिपिन थापा आणि परत एकदा स्वेर चेंडू, एक अवंतर धाव, धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे 10 धावा. नक्कीच अजूनही 37 धावांची गरज. 18 चेंडू आणि 37 धावा. कोण आपल्या संघासाठी धावून येणार फलंदाजी मार्फत? स्ट्राईकला तुषार. नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, गली शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेवरच समाधान मानावं लागतोय लकी आणि तुषार याला. लकी आपल्या संघासाठी लकी ठरणार का? लकी ठरावं लागणार, कारण की 47 धावांचा पाठलाग करत असताना 2 गडी बाद झालेत. तब्बल धावसंख्या धाव फळकावरती 11 धावा लागली आहे. अजूनही 36 धावांची गरज. 17 चेंडू 36 धावा. नक्कीच फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण पाहायला मिळते तिथे. नक्कीच एकेरी दुहेरी धावेने का होईना पण धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्येत 2 वाढ झाली आहे. धावसंख्या तब्बल धाव फळकावरती लागली आहे 13 धावा. नक्कीच 13 धावा धाव फळकावरती लागल्यात. षटकातील तिसरं चेंडू टाकण्यास सज्ज बिपिन. आता मात्र कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू, एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाणार तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलंय लकी याने आणि या 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे एकेरी दुहेरी धावेने का होईना पण धावसंख्येमध्ये वाढ होतीये. लकीला सुद्धा माहिती आहे बिपिनची ओव्हर आपल्याला खेळून काढावी लागणार. मैदानामध्ये टिकून राहावं लागणार, पूर्णपणे सट व्हावं लागणार आहे, कारण की 47 धावांचा पाठलाग करताना दिसतो आपला संघ. आता मात्र नक्कीच चेंडू हवेत. एसटी रक्षक आपली कामगिरी चोख पार पडताना लकी बॅक टू द पॅव्हलियन. नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये तैनात होते. लकीची जागा भरून काढण्यासाठी आदेश. जर्सी नंबर 7. नक्कीच जर्सी नंबर 7 आलं की महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कूलची आठवण येते, पण त्या प्रकारची खेळी करावी लागणार आहे. जसं म्हटलं जातं नेम छोडो गेम दिखाओ. आता काहीतरी करिश्मा करावं लागणार आहे. एक कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार
नक्कीच आता मात्र फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नक्कीच नितीन देशमुख याने जो झेल पकडला होता, जोशी याने जो झेल पकडला होता, त्या झेलसाठी संकेतजी देशमुख यांच्याकडून सौरभ मोरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलंय. बक्षिसांची खैरात पाहायला मिळते वागेश्वर रोड संघाकडून. गोलंदाज बिपिन थापा. आता मात्र नक्कीच क्लीन बोल्ड सुरेख अशी गोलंदाजी करतोय बिपिन थापा. थँक्यू डीजे. धाव संख्या झाली 16 धावा. 16 धावा धाव फळकावरती लागल्यात. 47 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी लढखडताना दिसतोय डोंगरी संघ आणि 2 स्वप्नील मैदानामध्ये तैनात आहेत. जर्सी नंबर 9 एक नवीन फलंदाज मैदानामध्ये तैनात झालाय स्वप्नील. संघाचा कर्णधार भाई कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार ते महत्वपूर्ण ठरणार आहे, कारण की 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फळकावरती तब्बल 16 धावा लागल्यात. 3रं षटक निर्णायक षटक घेऊन येणार. निर्णायक नाही तर पूर्णपणे महत्वपूर्ण षटक, कारण की या षटकावरती समजणार की कुठला संघ विजयाकडे वाटचाल करतोय आणि कुठला संघ पराजयाकडे. गोलंदाज येणार आशिष गोलंदाजी मार्फत. फलंदाज स्वप्नील. नक्कीच आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, कारण की स्वप्नीलला सुद्धा माहिती आहे आता 1 आणि 2 धावेने काही होणार नाही. 1 और 2 छोडो 6 और 4 के पीछे भागो असंच काहीतरी करावं लागणार आहे स्वप्नीलला डोंगरी संघासाठी. नक्कीच नो चेंडू आणि चेंडू खाली बिपिन थापा येणार. तोपर्यंत 1 धाव सुखरूपरित्या पूर्ण. नो चेंडू आणि नक्कीच या टुर्नामेंट्स मधील 10वा नो चेंडू पाहायला मिळतोय मित्रांनो. नक्कीच काल 7 नो चेंडू पाहायला मिळाले आणि आज 3. अजून मॅचेस होणार आहेतच. किती नो पाहायला मिळतील ते थोड्या वेळात समजणारच आहे. आणि फ्रीडची सुवर्ण संधी असणार आहे स्वप्नीलला. या फ्रीडचं सोनं करणार का, कारण की आपण कालपासून पाहिलं फ्रीडची संधी अजूनही कुणीही उचलली नाहीये. आता स्वप्नील डोंगरी संघासाठी धावा उभारणार का, 47 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करणार ते थोड्या वेळात समजणारच आहे. धावसंख्या धाव फळकावरती लागली 18 धावा. नक्कीच षटक क्रमांक 3. नवीन गोलंदाज भाई संघाचा कर्णधार स्वतःच्या हातामध्ये चेंडू गोलंदाजी करणार. आपल्या संघासाठी पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न करणार, यात काही शंका नाही. पण स्वप्नील सुद्धा फ्रीड चेंडूचा कशा प्रकारे स्वाद घेणार. पण आता मात्र नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पण मी म्हटल्याप्रमाणे 10 नो चेंडू पाहायला मिळाले फ्रीडचे, पण एकाही चेंडू मागे आपल्याला 6 किंवा 4 पाहायला मिळालं नाही फ्रीडच्या चेंडूवरती. आणि नक्कीच आता मात्र सुरेख अशी गोलंदाजी करतोय, गतीमध्ये परिवर्तन करतोय, पूर्णपणे जखडून ठेवतोय डोंगरी संघाच्या फलंदाजांना. 2 स्वप्नील मैदानामध्ये तैनात आहेत आणि अजूनही एकही बिग हिट पाहायला मिळालं नाहीये. अजूनही 28 धावांची गरज.
आता मात्र नक्कीच परत एकदा त्याच टप्प्यावर चेंडू बदलला आणि नो घोषित. नक्कीच दशपंच आम्हाला सांगताना नो चेंडू फ्रीट 11वा नो पाहायला मिळतोय मित्रांनो. या टुर्नामेंट्स मध्ये 11वा नो चेंडू. या फ्रीटचे तरी सुवर्ण संधी, या संधीचं सोनं करणार का? कारण की मगाशी फ्रीटचा चेंडू जर्सी नंबर 9 या स्वप्नीला आला होता आणि आता स्ट्राईकला धडाकेबाज फलंदाज स्वप्नील या फ्रीटचा कशा प्रकारे समाचार घेणार? नक्कीच काहीच रनअप मध्ये प्रॉब्लेम होताना दिसतोय. तरी सुद्धा फ्रीटचा चेंडू. आता मात्र नक्कीच गोल्डन स्पॉटवरती चेंडू आदळला आणि कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढले स्वप्नीलने. तोपर्यंत एक धाव घेऊ शकलेत आणि एका धावेवर पूर्णपणे रोखून धरले आगरी बॉईज रोड संघाने. एक धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या धावफळकावरती लागली आहे 21 धावा. नक्कीच 5 फलंदाज बाद 21 धावा धावफळकावरती आणि नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेला एक मोठा फटका होता. तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाही. वागेश्वर रोड संघाचे क्षेत्ररक्षक. नक्कीच 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या झाली 23 धावा. नक्कीच आता मात्र एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत एक धाव सुखरूपरित्या पूर्ण. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तब्बल धावसंख्या धावफळकावरती लागली 24 धावा. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 8 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे कंजूस अशी गोलंदाजी केली वागेश्वर रोड संघाच्या गोलंदाजाने. पहिली गोलंदाजी केली दत्ता याने. नक्कीच त्या गोलंदाजी मार्फत 2 विकेट्स पटकावल्या आणि 8 धावा खर्च केल्या. आणि नक्कीच दुसरी गोलंदाजी केली बिपिन याने आणि त्या गोलंदाजीमध्ये 3 विकेट्स पटकावल्या आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. आणि आता भाई याने जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजी मार्फत एकही विकेट नाही पण 8 धावा खर्च केल्या. आता शेवटचं षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक. नक्कीच नयन जोशीचा काका आपल्याला नितीन जोशी गोलंदाजी मार्फत दिसतोय. आता मात्र नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तिथे. तोपर्यंत 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. 2 धावेवर समाधान. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे तब्बल 26 धावा धाव फळकावरती लागल्यात. नक्कीच 26 धावा धाव फळकावरती लागल्यात. अजून 5 चेंडू. 5 चेंडू मध्ये 47 धावांचा पाठलाग करताना दिसतोय. गोलंदाज नितीन गोलंदाजी मार्फत सज्ज होणार. षटकातील दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज. धावसंख्या धावफळकावरती लागले 26 धावा. नक्कीच आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाणार 1 बाउन्स 4 धावेसाठी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच अजूनही 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. काय घडणार, काय बिघडणार, काही होऊ शकतं या मैदानामध्ये. नक्कीच आपण पाहू शकता आपल्या गावाची मॅच पाहण्यासाठी निशी कर्णेकर सुद्धा इथे उपस्थित आहे. कालचं खूप त्यांना दुःख झालं असेल कारण की 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना मित्रांनो 2 चौकार खर्च केल्या गोलंदाज मयूर याने. आता मात्र नक्कीच नो चेंडू घोषित करताना दशपंच आम्हाला सांगताना नो चेंडू आणि तिथे 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. नक्कीच 1+2 या 3 धावा
सुरेख अशी खेळी पाहायला मिळते डोंगरी संघाकडून. काही वेळाने का होईना पण नक्कीच या 3 धावा आल्यात आणि अजूनही 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. 2 बिग हिट आणि सामना विन होऊ शकतो डोंगरी संघ. नक्कीच फ्रीट सुद्धा असणार आहे. अजूनही 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. ती चुकी करणार का? काल आगरी बॉईज रोड संघाकडून मयूर याने केली होती. नक्कीच पहिला चेंडू बीट काढला होता. दुसऱ्या चेंडूवर 4 धावा खर्च केल्या. तिसऱ्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या होत्या मयूर याने आणि 5व्या चेंडूवरती मोठा गडी बाद केला होता. आणि नक्कीच 1 चेंडू आणि 2 धावांवरती सामना येऊन पोहोचला होता. आणि आगरी बॉईज रोड संघाच्या 6 विकेट्स होत्या आणि खैरवाडी संघाच्या 3 विकेट्स होत्या. त्यामुळे 1 रन जरी केला तरी सुद्धा सामना विन होता. आणि अक्षय राठोड याने मिड विकेटच्या साईडला खेळून काढला होता चेंडू. तिथे 1 धाव सुखरूपरित्या पूर्ण केली आणि आपल्या संघाला क्वालिफायमध्ये प्रवेश करून दिला. असा अक्षय राठोड नक्कीच फायनल मध्ये प्रवेश करून दिला. चला सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे कारण की 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. चार चेंडू 14 धावांची गरज आहे. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. नक्कीच आता मात्र हा सुद्धा एक बिग हिट पाहायला मिळतोय. चेंडू जाणार 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेखा बाहेर 4 धाव्यासाठी. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. अजूनही 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. कुठला सामना कितपत येऊन पोहोचलाय. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारडं फेडणारा सामना. काल सुद्धा आगरी बॉईज रोड संघासमोर असाच सामना झाला होता पण तो सामना 6 चेंडू आणि 10 धावांचा होता. आता नक्कीच 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. कशा प्रकारे फलंदाजी करणार. मी म्हटलं होतं डोंगरी संघासाठी कुठला फलंदाज धावून येणार तर नक्कीच स्वप्नील धावून आला. आणि 3 चेंडू 10 धावा कशा प्रकारे पटकवणार आपल्या संघासाठी ते थोड्या वेळातच समजणार आहे मित्रांनो. नक्कीच आता मात्र चेंडू हवे तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. जेल सुटलंय आणि तिथे 1 धाव सुखरूपरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण होते. आणि नक्कीच 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. काय घडणार काय बिघडणार. नक्कीच आदर्श नगर संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय त्रिदेव संघाला. नक्कीच आता मात्र पंच नो घोषित करताना नो चेंडू घोषित करताना एक सुरेख अशी गोलंदाजी केली होती नितीन याने पण कुठेतरी लाईन आणि लेंथ भटकताना दिसतोय गोलंदाज नितीन. आणि 1+1 या 2 धावा. नक्कीच या 2 धावा महागात पडणार का कारण की नो चेंडू असणार आहे. फ्रीची सुवर्ण संधी सुद्धा असणार आहे आणि 2 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे. म्हणजे नक्कीच तब्बल 41 धाव फळकावरती लागल्यात. 47 धावांचा पाठलाग करत असताना डोंगरी संघ आपल्याला कुठेतरी लडखडताना दिसला. आणि नक्कीच डोंगरी संघासाठी स्वप्नील धावून आला आणि 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. चला टीम मीटिंग लावायची नाहीये. सामना त्वरित चालू करायचा आहे कारण की आधीच खूप टाइम झालेला आहे.
तुषारजी शिंदे, आपण मैदानामध्ये जायचं नाही आहे. नक्कीच 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज आणि 3 गोलंदाजी मार्फत सज्ज होणार. आता मात्र नक्कीच चेंडू हवे तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. आता काही चूक नाही, फलंदाज बाद नाही होऊ शकत कारण की फ्रीडचा चेंडू आहे. या 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. एक चेंडू आणि 4 धावेची गरज. 1 चेंडू आणि 4 धावेची गरज कंपल्सरी असणार आहे. वागेश्वर रोड संघाची 1 विकेट्सच गेली आणि नक्कीच डोंगरी संघाच्या 5 विकेट्स गेल्या, त्यामुळे कंपल्सरी असणार आहे 1 चेंडू आणि 4 धावा. स्वप्नील कशा प्रकारे खेळी करणार, नक्कीच काय घडलं या मैदानामध्ये. चेंडू फ्रीट होता आणि फलंदाजाला सुद्धा समजलं नाही आणि क्षेत्ररक्षकाला सुद्धा. सूरज मात्रे, आपण पॅव्हलियन पाशी संपर्क साधायचा आहे. संतोषजी जंगम, प्रशांतजी जंगम आपली वाट पाहत आहेत. नक्कीच आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावेची गरज असताना सुरेख अशी गोलंदाजी केली. नीतीने पूर्णपणे जखडून ठेवलंय आणि सामना विन होतोय वागेश्वर रोड.